Okay, good morning to all. Today we have to see types of loads. Today we have to see types of loads and their curves, load curves with respect to time. लोड आणि टाइम काय काय त्याचा कर्व प्रत्येकाचे बघायचे. जे काही टाइप्स ऑफ लोड्स आहेत त्याच्या प्रत्येकाचे लोड्स कसे आहेत ते वी हॅव टू सी. So yesterday we have seen what is mean by load curve. So what is mean by load curve? What is mean by load curve? So the curve showing the variation of load on power station with respect to time. जे काय व्हॅरिएशन होतं पॉवर स्टेशन मध्ये लोडचं ते विथ रिस्पेक्ट टू टाइम जे काय ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपण करतो त्याला काय म्हणायचं लोड कर्व. Then second point is the power demand of the different consumers vary in accordance with their activities. जे काय पॉवर डिमांड आहे आपली ती काय होते कंझ्युमर बदलला की तुमची पॉवर डिमांड बदलते. आणि आपण हे काल एक्सप्लेन केलं मी काल हे लोड कर्व आपला विथ रिस्पेक्ट टू टाइम. इकडं लोड आहे इकडं विथ रिस्पेक्ट हे आहे अवर्स आहेत. तर आता हा आहे डेली लोड कर्व. सपोज आय हॅव टू ड्रॉ मंथली लोड कर्व. देन ऑन एक्स ऍक्सिस एक्स ऍक्सिस वर काय असणार आहे तुमचं वाय ऍक्सिस सेम असणार आहे प्रत्येक ह्याला लोड असणार आहे मेगावॅट मध्ये असेल किंवा किलोवॅट मध्ये असेल. पण आता हा डेली लोड कर्व आहे म्हणून मी अवर्स दाखवलेत. पण मंथली लोड कर्व असेल तर मी काय दाखवणार मंथली लोड कर्व असेल तर काय दाखवणार मी ऑन एक्स ऍक्सिस डेट डेट करेक्ट. अँड इयरली असेल तर इयरली असेल तर मंथ म्हणजे 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असे काय दाखवणार मंथ्स दाखवणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल इन डेली कर्व्स वी आर युजिंग ऑन एक्स ऍक्सिस अवर्स विथ रिस्पेक्ट टू टाइम आपण हे करतोय. इन monthly curve we have to take the on x axis we have to take the dates and on yearly basis असेल करू तुमचा तर we have to means 1 January to 30 December we have to consider months. So this is about load curve. So next different loads we have seen different curves we have seen daily load curve, monthly load curve, annual or yearly load curve, domestic, commercial, base load, peak load, industrial load, types of load we have seen. Types of load curves, daily load curve, monthly load curve and yearly load curve. In daily load curve, load variation during the whole day. In daily load curve, load variation during the whole day with respect to time. Next monthly load curve obtained from the daily load curve. जो काही डेली लोड कर्व आहे त्याच्यावरून मंथली ड्रॉ करणार आणि मंथली वरून मी इयरली ड्रॉ करणार. आणि आपण बघत होतो लोड ड्युरेशन कर्व कसा ड्रॉ करायचा. तर बघा इम्पॉर्टन्स ऑफ डेली लोड कर्व ऑल्सो वी हॅव सीन in previous lecture. The daily load curves have attained a great importance in a generation as they supply following information. The daily load curve shows the variation of load on power station during the different hours of the day. लोड कर्व काय दाखवते तुम्हाला व्हॅरिएशन ऑफ लोड्स ऑन पॉवर स्टेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम दाखवतं. मग लोड ड्युरेशन कर्व मधून आपल्याला डायरेक्टली काय मिळते की किती पॉवर कंझ्युम म्हणजे किती डिसेंडिंग ऑर्डरनी किती पॉवर सगळ्यात जास्त कुठे युटिलाइज झाली सगळ्यात कमी कुठे युटिलाइज झाली हे आपल्याला डिरेक्टली लोड ड्युरेशन कर्व वरून करते. आणि लोड कर्व वरून काय कळते आपल्याला तर व्हॅरिएशन ऑफ लोड ऑन द पॉवर स्टेशन ड्युरिंग द डिफरंट अवर्स ऑफ द डे. नंतर द एरिया अंडर द डेली लोड कर्व गिव्स द नंबर ऑफ युनिट्स जनरेटेड इन अ डे. हे बघितलं आपण काल युनिट्स जनरेटेड पर डे इज इक्वल टू काय एरिया under daily load curve in kilowatt hour. The highest point on the daily load curve represent the maximum demand on the station on that day. ज्या दिवशी सगळ्या एखादा दिवस घेतला आपण त्यामध्ये सगळ्यात जास्त आपण लोड ज्यावेळी युटिलाइज केला त्याला काय म्हणायचं मॅक्झिमम डिमांड. अँड द एरिया अंडर daily load curve divided by the total number of hours gives the average load on the station in the day. So what is the formula? Average load is equal to area under daily load curve divided by number of hours. 24
hours. Next, importance of daily load curve, the ratio of area under the load curve to the total area, rectangle in which the content give the load factor, means average load divided by maximum demand जे आहे त्याला काय म्हणायचं, load factor. The load curve helps in selecting the size of number of generating units and the load curve helps in preparing the operation schedule the station. तर this is about the load curve. हे पण आपण बघितलं काल. लोड ड्युरेशन कर्व आपण बघितलं. देर आर सम फॅक्ट्स अबाउट लोड ड्युरेशन कर्व. बघा, लोड कर्व इज अ डिफरंट अँड लोड ड्युरेशन कर्व इज अ डिफरंट. सो देर आर सम फॅक्ट अबाउट लोड ड्युरेशन कर्व अँड कॅन बी समराइज्ड like this. First is the load duration curve is an arrangement of all load level in a descending order of a magnitude. जे काय त्याची मॅग्निट्यूड आहे त्याच्या डिसेंडिंग ऑर्डरने आपण काय करतो, लोड कर्वची अरेंजमेंट करतो. सेकंड पार्ट इज द एरिया अंडर लोड कर्व, लोड ड्युरेशन कर्व रिप्रेझेंट द एनर्जी डिमांडेड बाय द सिस्टीम. सिस्टीमने एनर्जी किती डिमांड केली ते आपल्याला काय कळतं, लोड ड्युरेशन कर्व वरून कळतं. अँड इट कॅन बी युज्ड in economic dispatching साठी, system planning साठी and reliability evaluation साठी we are using the load duration curve and it is more convenient to deal with it than the load curve. म्हणजे load duration curve हा कन्व्हिनियंट आहे विथ ह्याच्याशी आपण कंपॅरिझन केलं तर कशाशी, लोड कर्वशी. सो आपण नेक्स्ट बघितलं हाऊ टू ड्रॉ लोड ड्युरेशन कर्व अँड लोड कर्व. लास्ट लेक्चरला बघितलं आपण. इकडे काय दिलंय तुम्हाला, इकडे तुमचा टाइम दिलेला आहे. सपोज इकडे टाइम दिलाय, इकडे काय दिलंय तुम्हाला, लोड दिलाय. तर टेबल एक दिलेला असेल सपोज एक्झाम्पल मध्ये आणि तुम्हाला लोड कर्व आणि लोड ड्युरेशन कर्व काढायला सांगितलं असेल तर कसा काढायचा ते बघितलं आपण. इथं काय दिलेलं असते तुम्हाला, 5 सपोज 12 ते, आता ह्याच्यानुसार बघा, 12 ते 4 दिलेला असेल तुम्हाला, 5 मेगावॅट लोड दिला असेल. इथं 12 ते 4 किती आहे, 5 मेगावॅट कॉन्स्टंट आहे. परत 4 ला किती दिला असेल, 4 ते 8 15 मेगावॅट. परत 8 ते 16 किती दिलाय, 20 मेगावॅट. परत तो कॉन्स्टंट कितीपर्यंत आहे, अप टू 16. नेक्स्ट अप टू 16 टू 24 परत किती, 5 मेगावॅट आणि हा कॉन्स्टंट. सो दिस इज अबाउट लोड कर्व. आता हा लोड कर्व झाल्यानंतर मला काय ड्रॉ करायचं आहे, लोड ड्युरेशन कर्व मला हे करायचंय, काढायचंय, लोड ड्युरेशन कर्व. तर लोड ड्युरेशन कर्व मी ह्याच्यावरून पण काढू शकते किंवा गिवन डेटा जो आपल्याला आहे त्याच्यावरून पण काढू शकते. मग आता सपोज ह्याच्यावरून काढायचं असेल तर मी काय बघणार, व्हॉट इज द हायेस्ट लोड, 20 किती, 20 8 to 16. सो 8 to 16 किती आवर्स झाले, 8 आवर्स. सो 8 आवर्स मी काय केलं, 0 to 8 20 ड्रॉ केला. परत 15 किती, 4 to 8 परत 4 आवर्स साठी 8 to 12 15 ड्रॉ केला. आणि परत 5 12 तास, इकडचे 4 तास आणि इकडचे 8 तास, म्हणजे 8 आणि 4 12 तासासाठी 5 आवर्सचा ड्रॉ केला. दिस इज नथिंग बट लोड ड्युरेशन कर्व. इथपर्यंत काल आपलं झाले. नेक्स्ट, इम्पॉर्टंट डेफिनेशन रिलेटेड विथ लोड कर्व्स. सो what is mean by connected load? Connected load we have seen, it is the sum of continuous rating of the all equipments connected to the supply system. म्हणजे आपल्या मीटरला जे जे काही कनेक्ट केलेलं आहे आणि ते सगळं आपण चालू केलं आणि त्याची सम जर केली आपली तर तो कोणता लोड मिळतो आपल्याला, कनेक्टेड लोड. मीन्स इट इज नथिंग बट इट इज द सम ऑफ continuous rating of all the equipment connected to the supply system. Next is a maximum demand. What is mean by maximum demand? It is the greatest demand of the load on power station during given period. म्हणजे एखादा 8 ते 12 एखादा पिरियड आहे तर त्या पिरियड मध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त डिमांड लागली म्हणजेच काय झाली, मॅक्झिमम डिमांड. नेक्स्ट इज अ डिमांड फॅक्टर. सो व्हॉट इज मीन बाय डिमांड फॅक्टर? Maximum demand, it is the ratio of maximum demand on power station to its connected load. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, कनेक्टेड लोड पहिल्यांदा काढावं लागेल. मॅक्झिमम डिमांड मे बी दिली असेल तुम्हाला तर डिमांड फॅक्टर तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. म्हणजे इन MCQ जर त्यांना विचारायचं असेल तर ते काय देतील तुम्हाला, मॅक्झिमम डिमांड
त्यांनी काहीतरी दिली असेल. कनेक्टेड लोड साठी तुम्हाला वेगवेगळे हे देतील, आपण नाही का बघितलं, बल्ब आहे घरामध्ये, इस्त्री आहे, हे आहे ते आहे, त्याचं वॅट मध्ये देतील आणि तुम्हाला काय करायला सांगतील, डिमांड फॅक्टर फाइंड आउट करायला सांगतील. सो इट इज द रेशो ऑफ मॅक्झिमम डिमांड डिवायडेड बाय कनेक्टेड लोड. So it is nothing but demand factor. Next is a average load. So it is the average of loads occurring on a power station in a given period. In a given period म्हणजे काय, मे बी डे, मे बी मंथ or मे बी year. As average load or average demand. It is known as average load or average demand. Average load पण आपण पहिल्या स्टार्टिंगलाच बघितला होता. सो डेली अवरेज लोड म्हणू शकतो, किंवा मंथली अवरेज लोड म्हणू शकतो, किंवा इयरली अवरेज लोड म्हणू शकतो. सो नंबर ऑफ युनिट्स जनरेटेड इन अ डे इन किलोवॅट अवर्स डिवायडेड बाय number of hours, 24 hours. So it is nothing but average load. So it is important definitions. Please write down the formula of demand factor. Please write down the formula of demand factor. Demand factor is equal to maximum demand divided by connected load. Demand factor is equal to maximum demand divided by connected load. Up to this, any doubt? Up to this, any doubt? नो मॅम. हा, आता मला एक सांगा, आता अवरेज लोड आपण बघितलेला आहे, डेली अवरेज लोड बघितला, नंबर ऑफ युनिट्स जनरेटेड इन अ डे किलोवॅट अवर्स डिवायडेड बाय नंबर ऑफ अवर्स. 24 अवर्स डे मध्ये असतात, म्हणून डेली अवरेज लोडला आपण 24 अवर्स लिहिले. सपोज आय हॅव टू कॅल्क्युलेट मंथली अवरेज लोड. इन दॅट केस व्हॉट इज द फॉर्म्युला? इन दॅट केस व्हॉट इज द फॉर्म्युला? I have to calculate monthly average load. In that case, what is the formula? अवरच्या ठिकाणी डे टाकायचं. हा, डे टाकायचे, पण त्याला इंटू काय करणार? तसं नाही, अवर्सच्या ठिकाणी डेज टाकायचे. मीन्स आय हॅव टू कॅल्क्युलेट मंथली लोड, अवरेज लोड. मंथली कोणता, सपोज महिना घ्या जानेवारी, एक किंवा डिसेंबर. 31 दिवस असतात डिसेंबर मध्ये. तर तुम्ही काय करणार मग? नंबर ऑफ युनिट जनरेटेड इन अ डे डिवायडेड बाय काय येणार सांगा? 24 into 31. Correct. 24 hours into 31. And if I have to calculate yearly average load, then what is the denominator? 24 into 12. No. 12 means that is nothing but years. So in 1 year, how much days are there? 365 into 24. 365. Correct. 365 into डे 365 into 24 hours. ओके. मंथ्स काय आपल्याला कॅल्क्युलेट करायची गरज आहे का आता? मंथ्स नाही ना, 365 डेज आपल्याला माहिती आहेत, इयर मध्ये असतात. मग 365 इंटू 24 अवर्स. 365 इंटू 24 किती होते? 365 इंटू 20 किती, 24 किती होते? एक मिनिट. 365 इंटू 20. 8760. नो. आपल्याला 365 डे हे आहेत, काय आहेत? दिवस आहेत एका वर्षातले. हा, इंटू 24, 8760. म्हणजे जे काय अवर्स आहेत दिवसाचे, आणि आपण पूर्ण सगळे दिवस कन्सिडर केले तर 365 इंटू 24, 87 किती येते? 8760. हा, मग बरोबर. 8760 म्हणजे इयरली अवरेज लोड. इफ आय हॅव टू कॅल्क्युलेट, देन नंबर ऑफ युनिट्स इन किलोवॅट अवर जनरेटेड इन अ इयर डिवायडेड बाय 8760. मीन्स 8760 म्हणण्यापेक्षा इथं काय येणार? 24 अवर्स आणि 365 डेज. किंवा मग डायरेक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर 8760 अवर्स हा फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता. आणि इथं मंथली अवरेज लोड कसा काढायचा आहे तर नंबर ऑफ युनिट जनरेटेड इन अ मंथ डिवायडेड बाय नंबर ऑफ अवर्स इन अ मंथ. मीन्स 24 अवर्स इंटू जो काही मंथ असेल
आता डिसेंबर असेल 31, जानेवारी असेल तर 30, जो काय अकॉर्डिंग टू, किंवा फेब्रुवारी असेल 28 आहे का 29 आहे बघून इथं काय येईल, नंबर ऑफ आवर्स इन अ मंथ येईल. सो दिस इज रिलेटेड टू अवरेज लोड. फॉर्म्युला लिहून घेतला का सगळ्यांनी? घ्या. सेकंड फॉर्म्युला, मंथली अवरेज लोड इज इक्वल टू number of units in kilowatt hour generated in a month, किंवा number of units generated in month in terms of kilowatt hour divided by number of hours in a month. Next, I have to calculate yearly average load. So write down the formula. Yearly average load is equal to number of units in kilowatt hour generated in a year divided by 365 into 24 hours. 365 into 24 or 8760 hours. 8760 hours. लिहिला फॉर्म्युला सगळ्यांनी? लिहा एका मिनिटात फॉर्म्युला. Next is a load factor. आपण बघितलं आता. What is mean by load factor? It is the ratio of average load to the maximum demand during the given period is known as a load factor. So write down the formula of load factor. Load factor is equal to average load divided by maximum demand. Average load divided by maximum demand. So if the plant is in operation for T hours, then load factor is equal to average load divided by maximum demand into दोन्हीकडे काय करायचं, टी नी मल्टिप्लिकेशन करायचं, किंवा युनिट्स जनरेटेड इन अ टी आवर्स डिवायडेड बाय मॅक्झिमम डिमांड इंटू टी. टी म्हणजे टाइम. प्लीज राईट डाऊन द फॉर्म्युलेज. लोड फॅक्टर, आपण फॉर्म्युला लिहून घ्या. लोड फॅक्टर, इफ द प्लांट इज इन ऑपरेशन फॉर टी आवर्स, load factor is equal to average load divided by the maximum demand. Units is equal to unit generated in T hours divided by maximum demand into T. डिवाइडेड बाय बरं का लोड फॅक्टरच्या इथे. इथे डिवाइडेड बाय, इथे हे डिवाइडेड बाय, इथे हे डिवाइडेड बाय. अप टू दिस ओव्हर. Is it over? Yes, ma'am. Okay, next is a diversity factor. What is mean by diversity factor? So it is the ratio of sum of individual maximum demands to the maximum demand on power station. म्हणजे मॅक्झिमम डिमांड जी काय आहे पॉवर स्टेशन वर टोटल, तर काय करायचंय पहिल्यांदा, सम ऑफ इंडिव्हिज्युअल मॅक्झिमम डिमांड.
जी काही इंडिव्हिज्युअल मॅक्झिमम डिमांड आहे त्याची सम डिवायडेड बाय टोटल जी काही मॅक्झिमम डिमांड आहे ऑन पॉवर स्टेशन, ती पॉवर स्टेशनची मॅक्झिमम डिमांड. सो इट इज द रेशो ऑफ sum of individual maximum demand to the maximum demand on power station. It is nothing but diversity factor. हे सगळे स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत. तर तुम्हाला काय करायचे हे फक्त लक्षात ठेवायचे, किंवा ज्यावेळी आपण एक्झाम्पल सोडवू त्यावेळी एका ठिकाणी तुमची पूर्ण सगळे फॉर्म्युले असले पाहिजेत एका ठिकाणी. So please write down the diversity factor is equal to sum of individual maximum demand divided by maximum demand on power station. आपण ज्यावेळी एक्झाम्पल सोडू त्यावेळी पण तुम्हाला अजून ह्यातल्या टर्म्स अजून क्लिअर होतील. डायव्हर्सिटी फॅक्टर इज इक्वल टू सम ऑफ इंडिव्हिज्युअल मॅक्झिमम डिमांड डिवायडेड बाय मॅक्झिमम डिमांड ऑन पॉवर स्टेशन. मॅक्झिमम डिमांड ऑन पॉवर स्टेशन. हे जे दुसरे कपॅसिटी फॅक्टर पासून परत पुढच्या ह्याला बघू आपण, म्हणजे एक्झाम्पल आहे त्याच्या आधी बघू कपॅसिटी फॅक्टर. अप टू दिस एनी डाऊट अप टू डायव्हर्सिटी फॅक्टर? So now we have to move on next bit, that is nothing but types of लोड कर्व. आपण बघितले टाइप्स ऑफ लोड बघितले. आता तुम्हाला वाटेल की आपण मागच्या वेळी तर बघितले इंडस्ट्रियल, कमर्शियल किंवा ट्रॅक्शन, रेसिडेन्शियल. तर ते काय होते? टाइप्स ऑफ लोड होते. सेमच आहे कन्सेप्ट, फक्त यामध्ये आता काय आहे टाइप्स ऑफ लोड कर्व्स आहे. म्हणजे लोड कर्व कसे असतील त्याचे आपण पाहिलं आधी. व्हॉट इज द रेसिडेन्शियल लोड, व्हॉट इज द कमर्शियल लोड, व्हॉट इज द ट्रॅक्शन लोड, और व्हॉट इज द इंडस्ट्रियल लोड. in this bit we have to see types of load curves. म्हणजे लोड कर्व त्याचा आपण जर सपोज काढायचा ठरवला तर तो कसा असेल. सो दॅट बिट नेम इज टाइप्स ऑफ लोड कर्व्स. सो व्हॉट आर द टाइप्स ऑफ लोड कर्व्स? फर्स्ट इज अ रेसिडेन्शियल, or we can call as a domestic load curve, residential or domestic load curve. Second is a industrial load curve. Third is a commercial load curve. Fourth is a ट्रॅक्शन लोड कर्व और अर्बन ट्रॅक्शन लोड कर्व. अँड स्ट्रीट लाइटनिंग. स्ट्रीट लाइटनिंगलाच काय नाव दिलं होतं आपण? स्ट्रीट लाइटनिंग लोडलाच काय म्हणू शकतो आपण? एनीवन? स्ट्रीट लाइटनिंग कुठे यूज करतो, कुठल्या लोड मध्ये यूज करतो आपण? आहे का लक्षात कोणाच्या? म्युन्सिपल लोड. करेक्ट, व्हेरी गुड. म्युन्सिपल लोड, त्याला आपण काय म्हणू शकतो? म्युन्सिपल लोड कर्व. So these are the types of load curve. So we will see one by one. First is a residential load curve. First is a residential load curve, or also called as a domestic load curve, or also called as a domestic load curve. ओंकार एवढा लेट का झाला तुम्हाला? ओंकार, next. So load curve shows during early morning the energy required for the light, fans, refrigerator, water heater and burner etc. म्हणजे ह्या लोड कर्व मध्ये काय दाखवायचं आपल्याला? अर्ली मॉर्निंगला काय होती एनर्जी? we are using energy or load more. So from 6 a.m. to 9 a.m. we are using load maximum in रेसिडेन्शियल लोड. सपोज आपण रेसिडेन्शियल लोड कन्सिडर केला तर त्या कर्व मध्ये कसं येईल? 6 AM पासून, सपोज आपण सकाळी 6ला उठलो, हीटर चालू असतो, लाईट चालू असतात सकाळी, रेफ्रिजरेटर चालू असतो, किंवा तुमचा जो काही गिझर चालू असतो, तर हे सगळं चालू असतं सकाळी. त्यामुळे सगळ्यात जास्त लोड आपण केव्हा वापरतोय? सकाळी 6 AM to 9 AM. 9 वाजता बऱ्यापैकी सगळं ऑफिसचं टायमिंग असतं, तोपर्यंत आपल्याला लोड सगळ्यात काय आहे? लोड विल बी मॅक्झिमम. मग मी काय करणार? एक्स ऍक्सिस ड्रॉ करणार, वाय ऍक्सिस ड्रॉ करणार. एक्स ऍक्सिस वर काय ठेवणार? एक्स ऍक्सिस वर आता आपण हा डेली लोड करू, म्हणजे आवर्स मध्ये बघतो दिवसाचा. मग मी काय करणार? 12 मिडनाईट, 3 AM, 6 AM, 9 AM, 12 AM, 3 PM, 12 noon, 3 PM, 6 PM, 9 PM आणि 12 मिडनाईट. तर
हा मी काय केला, एक्स ऍक्सिस ड्रॉ केला. परत हा वाय ऍक्सिस ड्रॉ केला, ह्याच्यावर लोड आपण हे करणार, कन्सिडर करणार वाय ऍक्सिस वर. सो फर्स्ट मी किती ते किती म्हटलं तुम्हाला, 6 to 9 AM. तर व्हेरी 6 AM हे किती, 6 AM. तर 6 AM ते 9 AM पर्यंत दिसतोय का हा लोड कर्व मध्ये मॅक्झिमम आपण लोड वापरला. दिसतोय का इथं सगळ्यांना? हा पार्ट इथला दिसतोय सगळ्यांना, 6 to 9? येस मॅम. म्हणजे जे मी Yes, yes. कर्सरनी केलेलं दिसतंय का म्हणजे तुम्हाला येस मॅम. कर्सर? हो. तर हा आहे तो काय आहे, 6 to 9. हा आहे तो मॅक्झिमम आहे. का मॅक्झिमम आहे, तर ज्यावेळी अर्ली मॉर्निंगला तुम्ही ज्यावेळी उठता त्यावेळी लाईट चालू असतात, फॅन चालू असतो, रेफ्रिजरेटर चालू असतो, वॉटर हीटर चालू असतो, तुमचा बर्नर चालू असतो. तर या सगळ्यामुळं आपण सगळ्यात जास्त लोड सकाळी वापरतो, 6 AM to 9 AM. मग आपण तो दाखवला इथं. परत आफ्टर द 9 AM the demand decreases and remains constant till up to 5 PM. सपोज ऑफिसला जाणारे असतील तर एकदा ते बंद करून गेले तर डिमांड काय होती तुमची लोडची, डिक्रीज होते. 9 वाजता जो एखादा ऑफिसला गेला असेल तर तो किती वाजता येणार संध्याकाळी परत, 6 ते किंवा 5 वाजता किंवा 6 वाजता घरी येणार. तोपर्यंत तुमचं काय असणार आहे, कॉन्स्टंटच असणार आहे ती. आणि नंतर एकदा का तुमचं झाले 5 वाजून गेले तर आफ्टर द 5 PM अगेन कुकिंग अप्लायन्सेस, ओव्हन असेल आपला स्टार्ट होतो, किंवा काय फॅन असतो, लाईट असतो, संध्याकाळी कूलर चालू करतो आपण, जर समर असेल एसी चालू करतो. तर परत आफ्टर 5 PM अगेन डिमांड विल इन्क्रीज. म्हणजे ऍज शोन इन कर्व, आफ्टर 5 PM द अर्ली सनसेट ऑफ, सपोज विंटर असेल लाईट रिक्वायर्ड आहे, सपोज समर असेल एसी रिक्वायर्ड आहे, किंवा फॅन रिक्वायर्ड आहे, किंवा कूलर रिक्वायर्ड आहे. सो वी हॅव टू वी आर युझिंग द लोड मॅक्झिमम when from 5 PM to 9 PM, किंवा लोड बिटवीन 6 PM to 9 PM आपण काय करतोय, सगळ्यात जास्त वापरतोय. म्हणून परत माझी डिमांड 5 किंवा 6 पासून काय केली, परत आपण इन्क्रीज केली, लोड आपण जास्त वापरतोय. आणि परत नंतर रात्री सगळे झोपल्यानंतर टीव्ही बंद आपण करतो, किंवा आपण काय लाईट्स बंद करतो, त्यामुळे डिमांड अजून काय होते, डिक्रीज होते. इथं 12 मिडनाईटला संपला आपला ग्राफ. कळाला हा ग्राफ? म्हणजे हा रेसिडेन्शियल ग्राफ काय असा हे नाहीये, म्हणजे स्टँडर्ड नाहीये, जे त्याच्यानुसार बदलू शकतो. तुम्ही तुमचा स्वतःचा जरी ड्रॉ करायचं ठरवलं तरी ड्रॉ करू शकता. एखादा घरात राहणारेच असतील तर हा जो सेक्शन आहे 12, म्हणजे सकाळी 6 ते 9 आपण बघितलं, 9 ते 6चा. इथं जर एखादा घरी कोण राहत असेल तर अजून थोडासा इथं वाढू शकतो, वर जाऊ शकतो इथं, म्हणजे कॉन्स्टंट नाही राहणार जर घरात असेल आपण. कारण की घरात असेल तर आपण ऑब्व्हियसली फॅन चालू करणार, मध्ये आधी लाईट चालू करणार, टीव्ही तर आपला कंटिन्यू चालू राहणार, फ्रीज तर आपण घरात असू नाही तर बाहेर असू, फ्रीज पण चालूच असतो. तर हा अकॉर्डिंग टू कंझ्युमर हा काय बदलणार आहे. पण इन जनरल काय आहे, मॅक्झिमम डिमांड आपली किती आहे, सकाळी 6 ते 9 आहे, आणि नंतर 6 ते 9 संध्याकाळी. So this is related to which curve, domestic or residential load curve. Next is a industrial load curve. Second is a industrial load curve. So in industrial curve we are including the, suppose furnace असेल, किंवा लाईट्स असतील, एसी असतील, बॉयलर असतील, म्हणजे जे काय इंडस्ट्री आहे त्याच्या डिफरंट टाइप्स ऑफ इंडस्ट्रीज आहेत, त्याच्यानुसार काय होणार आहे, त्याचं कर्व चेंज होणार आहे. सो व्हॉट इज द लोड कर्व इज शोन इन 1 शिफ्ट. आता इंडस्ट्रीमध्ये बघितलं तर शिफ्ट नुसार काम चालतं. काही इंडस्ट्रीमध्ये 3 शिफ्ट मध्ये असतं, काही इंडस्ट्रीमध्ये 2 शिफ्ट मध्ये असतं. सो इन जनरल किती असतं, सपोज 2 शिफ्ट मध्ये असेल, सो इन अर्ली मॉर्निंग अवर्स द डिमांड इज जनरली फॉर लाईट, किंवा हिटिंग द बॉयलर प्लांट, किंवा अजून त्यांच्या काही ज्या काही प्रोसेस चालू असतील त्यासाठी काय असतं, सकाळी चालू असतं. मग सपोज रात्रीचे 12 पासून संध्याकाळच्या 12 पर्यंत परत 24 तासाचा आपण जर एक्स ऍक्सिस वर ड्रॉ केला, इकडे लोड ड्रॉ केला, तर बघा टाइम इन अवर्स. सपोज सकाळची शिफ्ट आहे, सकाळची शिफ्ट कितीला चालू होती इंडस्ट्री मधली, 5 वाजता पहाटे किंवा 6 वाजता चालू होती. तर 6 वाजता काय होतं, परत इन्क्रीज होतोय तुमचा कर्व, आणि परत 6 वाजल्या एकदा सगळं चालू झालं की तो लोड कॉन्स्टंट राहतोय, परत काही चालू करायची गरज लागत नाही त्यांना.
पण एकदा का चालू केलेला लोड कॉन्स्टंट राहिला, पण ज्यावेळी ते जेवायला जातात त्यावेळी काय काय ठिकाणी काय होतं, जिथले तिथले वर्कर ते काय करतात, बंद करतात. म्हणून परत काय होतो 12 वाजता ज्यावेळी त्यांचा लंच ब्रेक होतो त्यावेळी डिक्रीज होतो. परत लंच ब्रेक नंतर परत आहे ते सगळे वर्क करायला चालू करतात, त्यामुळे परत इन्क्रीज व्हायला सुरुवात करतो. परत जो काय आहे सगळं तो कॉन्स्टंट राहतो आणि परत लास्ट बंद झाली इंडस्ट्री की परत तो खाली येतो, म्हणजे सगळ्यात कमी लागतो लोड आपल्याला. सो दिस इज रिलेटेड टू द इंडस्ट्री. So the energy demand increases from 6 to 9 AM. 6 to 9 AM म्हणजे शिफ्ट नुसार काम चालतं त्यांचं. अँड सम ऑफ द फॅक्टरी म्हणजे जे काही वॉर्मिंग ऑपरेशन असतं किंवा त्यांचं अजून दुसरे कुठले ऑपरेशन असतील तर ते सकाळी करावं लागतं त्यांना. नेक्स्ट आफ्टर 9 AM द एंटायर इंडस्ट्री स्टार्ट रनिंग अँड एनर्जी डिमांड रिमेन्स कॉन्स्टंट. एकदा का इंडस्ट्री तुमची स्टार्ट झाली, रनिंग तुमचं काम चालू झालं की त्यावेळी जी काही डिमांड आहे ती कॉन्स्टंट राहणार आहे, सगळीकडचीच कामं चालू राहणार. ती कामं केव्हा बंद पडणार आहेत, जेव्हा तुमचं लंच अवर्स म्हणजे लंच ब्रेक होईल तेव्हा. सो लोड फॉल्स ड्युरिंग द लंच अवर बिकॉज ऑफ सम ऑफ मशीन्स आर शट डाऊन ड्युरिंग द लंच अँड आफ्टर द लंच आफ्टर 1 PM किंवा 12 to 1 PM त्यांचा जर ब्रेक असेल तर आफ्टर 1 PM द लोड रिमेन्स अगेन कॉन्स्टंट अप टू 6 PM. म्हणजे एकदा चालू केलं की परत अजून 6 PM पर्यंत त्यांचा लोड कसा असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. आणि आफ्टर 6 PM मोस्ट ऑफ द मशीन्स आर शट डाऊन अप टू द नेक्स्ट डे, म्हणून तो लोड परत काय होतोय, कमी होतोय. सो दिस इज रिलेटेड टू द इंडस्ट्रियल लोड कर्व. नेक्स्ट कर्व इज अ कमर्शियल लोड कर्व. नेक्स्ट कर्व इज अ कमर्शियल. आता इन कमर्शियल आपण काय बघितलं, कमर्शियल मध्ये हॉस्पिटल येतं, ऑफिस येतं, शॉप येतं, रेस्टॉरंट येतं. सो इन कमर्शियल वी आर युझिंग द लोड इन केव्हा चालू होतंय, सपोज एखादा आपण फॉर एक्झाम्पल घ्या, शॉप घ्या. शॉप केव्हा चालू होतं, सकाळी 10ला चालू म्हटलं आपण तर. वेन द लाइटनिंग इन द शॉप और ऑफिसेस और स्वीपिंग इट रिचेस मॅक्झिमम ऍट 10 AM वेन द ऑफिस अँड शॉप स्टार्ट. जेव्हा शॉप स्टार्ट करणार आहे मी तेव्हाच तुमचं काय होणार आहे, लोड चालू होणार आहे, जर शॉप कन्सिडर केलं. अँड द टोटल रिमेन्स कॉन्स्टंट ड्युरिंग द 10 AM to 4 PM. शॉपचं टायमिंग सपोज असेल 10 AM to 4 PM. Then if again increases during the 4 PM to 6 PM because of we are using more light. 4 PM पर्यंत कॉन्स्टंट राहणार. 4 PM नंतर दुकानाच्या नंतर आपण काय करतो, लाईट चालू करतो. तर 4 PM to 6 PM परत काय होणार आहे, तुमचं लाईट्स चालू केल्यामुळे परत तुमचं कर्व काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. अँड द लोड रॅपिडली फॉल्स ड्युरिंग द 7 PM to 12 midnight. म्हणजे 7 वाजता दुकानं बंद करतात, काही जण 9 वाजता बंद करतात. सो डिपेंडिंग ऑन द सिच्युएशन 7 PM to 12 midnight we are using minimum load. If consider office किंवा shop it will close, but if we will consider the hospitals तर 24 hours आपल्याला काय लागणार आहे, तिथं 24 hours तुम्हाला काय लागणार आहे, लोड लागणार आहे. सो मग आपण जो बेस लोड म्हणतो की नाही, जो कमीत कमी एक लोड असतो असा लागतो आपल्याला दिवसभर, तर तो म्हणजे काय झाला, बेस लोड. म्हणून आपण जो एक स्टँडर्ड आहे की तो लागतोच दिवसभर 24 hours, त्यामध्ये हॉस्पिटल येतं, तो कन्सिडर करतो आपण बेस लोड. सो दिस इज रिलेटेड टू द कमर्शियल लोड. बघा, कमर्शियल लोड मध्ये सकाळी 10 वाजता हा मिडनाईट 3 AM 6 AM 9 ही तो 10 वाजल्यापासून इन्क्रीज व्हायला सुरुवात केली लोड अप टू 12. नेक्स्ट परत कॉन्स्टंट राहिला 4 पर्यंत. परत 4 नंतर तुमच्या लाईट चालू झाल्यानंतर परत तो इन्क्रीज झाला आणि परत अप टू 12 काय नंतर सगळं शॉप्स वगैरे बंद झाले की तुमचं लोड परत कमी येणार. सो दिस इज रिलेटेड टू द कमर्शियल लोड कर्व. नेक्स्ट ट्रॅक्शन लोड कर्व. मेट्रो असतील आपल्या किंवा इलेक्ट्रिक ट्रेन असतील तर त्याच्यासाठी आपण बघितलं आपण ट्रॅक्शन लोड मध्ये काय काय येतं. सो इन ट्रॅक्शन लोड, आता ट्रॅक्शन लोड कर्व इंडिकेट्स द पॉवर रिक्वायर्ड फॉर द मुव्हिंग द व्हेकल. फॉर एक्झाम्पल आपली मेट्रो असेल किंवा इलेक्ट्रिक ट्रेन असेल फॉर मिडनाईट टू 6 AM. आता मिडनाईट टू 6 AM कोण चालू असतात का, म्हणजे जास्त गर्दी असते का, नाही. द डिमांड ऑफ पॉवर विल बी मिनिमम, बट आफ्टर 6 PM
early factory workers start for their required train services, offices or school children are going to school. म्हणजे जे ते त्याच्या कामावर जातात सकाळी. किती 6 वाजल्यापासून सकाळी स्टार्ट करतात. मग सकाळी त्याचा स्पीड 6 to 10 AM पर्यंत काय असणार आहे? पीक लोड असणार आहे तो. डिमांड तुमची काय असणार आहे? जास्त असणार आहे किंवा लोड वी आर युजिंग द मोर from 6 AM to 10 AM. We are using more load and the load after 10 AM rapidly decreases up to evening. एकदा सगळे स्कूलला गेले किंवा सगळे ऑफिसला गेले किंवा जे ते सगळे ज्या त्या ठिकाणी सर्व्हिसला गेले तर नंतर तुमचा लोड हे होणार आहे का? म्हणजे जास्त राहणार आहे का? नाही. तर त्यावेळी काय होणार आहे? तुमचा सडनली युअर लोड इज डिक्रीजिंग. सो तो डिक्रीज केव्हापर्यंत राहणार आहे? अप टू इव्हिनिंग. 5 वाजता परत स्कूल सुटणार, तुमचं ऑफिसचं टायमिंग तुमचं म्हणजे होणार, त्यावेळी तुम्ही परत अजून माघारी येणार, त्यावेळी परत अजून तुम्ही काय करणार? रेल्वेला जाणार. So the load after 5 PM again increases because of continuous rush of the people and after 6 PM loads fall rapidly up to midnight. म्हणजे 6 वाजल्यापासून परत तो डिक्रीज होणार अप टू 12 noon. So this is related to ट्रॅक्शन लोड. बघा इथं 6 वाजता सकाळी चालू झाला इन्क्रीज व्हायला अप टू 10 वाढला, परत रॅपिडली डिक्रीज झाला आणि परत इव्हिनिंगच्या 5 वाजल्यापासून परत इन्क्रीज झाला आणि रात्री डिक्रीज झाला. दिस इज रिलेटेड टू द ट्रॅक्शन लोड कर्व. अँड नेक्स्ट इज अ म्युनिसिपल लोड कर्व और स्ट्रीट लाइटनिंग कर्व म्हणून. तर हा एकदा लाईट चालू केल्या किंवा चालू करतो, सपोज 7 ला चालू केल्या लाईट किंवा चालू केल्या 7 वाजता चालू केल्या तर सकाळच्या 7 ला बंद करतो आपण. सो स्ट्रीट लाइटनिंग कर्व इंडिकेट्स द पॉवर रिक्वायर्ड फॉर लाइटनिंग ऑन द रोड साइड फ्रॉम मिडनाइट टू 7 AM. द डिमांड ऑफ पॉवर विल बी मॅक्झिमम. मिडनाईटच्या 12 वाजल्यापासून सकाळी 7 पर्यंत डिमांड कशी आहे? मॅक्झिमम. अँड विच इज कॉन्स्टंट ॲज शोन इन अबोव कर्व. बघा जी काय पॉवर जी आपल्याला लागणार आहे ती कशी आहे? कॉन्स्टंट आहे. म्हणजे जास्त लागते पण कॉन्स्टंट आहे ती. एकदा सगळ्या लाईट चालू केल्या की 12 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत चालू असतात. परत सगळ्या लाईट्स बंद होतात म्हणजे एनर्जी काय लागते का आपल्याला? लोड नाही. परत तो खाली येणार आणि परत 6 ते संध्याकाळच्या 6 पर्यंत किंवा 5 पर्यंत परत काय होणार? मला काहीच लोड लागणार नाही आणि परत नंतर अचानक काय होणार? अचानक म्हणजे जे काही टायमिंग आहे त्यांचं त्यानुसार परत तुमच्या स्ट्रीट लाईट चालू होणार आणि त्या कॉन्स्टंट राहणार अप टू मिडनाईट. तर दिस इज ग्राफ ऑफ स्ट्रीट लाइटनिंग ऑन म्युनिसिपल लोड कर्व. किंवा द एनर्जी डिमांड डिक्रीजेस अप टू 7 AM इज ऑल्सो शोन इन अबोव कर्व. नेक्स्ट इज हे आपण बघितले डिफरंट टाइप्स ऑफ लोड्स. डिफरंट टाइप्स ऑफ लोड्स हे आपण बघितले ऑलरेडी. सो अप टू दिस एनी डाऊट? नो. कळालं सगळ्यांना?